नमस्कार, मी इक्बाल येटरेकर. आपण पाहत आहात तरुण भारत. राजकारणात कधी एखादं विधान चर्चेचा विषय ठरतं, तर कधी एखादा वाढदिवसाचा संदेशही मोठा राजकीय संदेश देऊन जातो. सध्या चर्चेत आहे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार शिवाजी पाटील यांच्याबाबत केलेलं वक्तव्य. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, आमदार शिवाजी पाटील आमच्या घरातील मुलगा आहे. घरातील मुलाला आई वडिलांवर बोलण्याचा अधिकार असतो, पण घरातील प्रश्न घरातच सोडवायचे असतात. वरिष्ठांच्याकडे तक्रार करायची नसते. परंतु माईक समोर आला की माणसाला बोलावंसं वाटतं आणि त्यातूनच शिवाजी पाटील तुमच्या जाळ्यात फसले. नंतर त्यांच्या लक्षात आलं, आता त्यांची नाराजी दूर झाली असून माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हृदयाला भिडणारा संदेश पाठवला आहे. हे वक्तव्य करून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोकुळवरून सुरू असलेलं महायुतीमधील नाराजी नाट्य सावरण्याचा प्रयत्न केलाय. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी यापूर्वी गोकुळच्या राजकारणावरून राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर राजकीय आरोप केले होते. यावरून मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटील यांच्यात गेल्या काही दिवसापासून राजकीय आरोप प्रत्यारोप आपण पाहिले आहेत. त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आला होता. आता आमदार शिवाजी पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील नाराजी व्यक्त केली होती. मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री हसन मुश्रीफांना घेऊन चालले. मात्र भाजप म्हणून आम्हाला मंत्री चंद्रकांत पाटील जवळ करत नाहीत. गोकुळच्या राजकारणात आपणाला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केला होता. यावर आता ही परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करत चंद्रकांत पाटील यांनी आमदार शिवाजी पाटील आमच्या घरातील मुलगा असल्याचं वक्तव्य करत महायुतीमधील नाराजी नाट्य सावरण्याचा प्रयत्न केलाय. मात्र या संपूर्ण विधानाकडे बारकाईनं पाहिलं तर केवळ नाराजी संपवण्याचा दावा नाही, तर पक्षातील अंतर्गत मतभेद कसे हाताळले जातात याचाही संदेश दडला आहे. घरातील मुलगा हा शब्दप्रयोग राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे, कारण तो संघर्षाला बंडखोरीचं स्वरूप न देता कौटुंबिक मतभेदाचं रूप देण्याचा प्रयत्न मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय. म्हणजेच शिवाजी पाटील यांनी केलेल्या नाराजीच्या किंवा टीकेच्या वक्तव्याकडे पक्ष नेतृत्व गंभीर संघर्ष म्हणून नव्हे, तर घरातील सदस्याच्या भावनिक प्रतिक्रियेसारखं पाहत असल्याचा संदेशही यातून चंद्रकांत पाटील यांनी दिलाय. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे घरातील प्रश्न घरातच सोडवायचे असतात हे वाक्य हे थेट पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदारांना दिलेला संदेश मानला जातो. सार्वजनिक मंचावर किंवा माध्यमासमोर नाराजी व्यक्त करण्याऐवजी ती पक्षाच्या अंतर्गत यंत्रणेत मांडावी अशी भूमिका यातून स्पष्ट होते. मात्र सर्वात चर्चेचा भाग ठरतो तो म्हणजे माईक समोर आला की माणसाला बोलावंसं वाटतं आणि तुमच्या जाळ्यात फसले हा उल्लेख यामधून चंद्रकांत पाटील यांनी माध्यमासमोर सूचक टीका केल्याचंही दिसतं. त्यांच्या मते काही वेळा माध्यमासमोर भावना व्यक्त करताना नेते अधिक बोलून जातात आणि त्यातून वाद निर्माण होतात. परंतु दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर लोकशाहीत माध्यमासमोर व्यक्त होणारी नाराजी ही देखील राजकीय प्रक्रियेचा एक भाग आहे. आता वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि हृदयाला भिडणारा संदेश याकडे पाहिला असता सार्वजनिक वादानंतर आलेला वैयक्तिक संदेश हा संबंध पुन्हा सुरळीत झाल्याचंही मानलं जातं. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी हा मुद्दा अधोरेखित केल्याचं यातून दिसून येतं. एकूणच काय तर या संपूर्ण वक्तव्यातून महायुतीमध्ये कोणतीही मोठी नाराजी नसल्याचा संदेश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलाय. नाराजी आता संपल्याचा दावा आणि पक्षातील मतभेद सार्वजनिक होण्यापेक्षा अंतर्गत स्तरावर सोडवण्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भर दिलाय. मात्र वास्तव्यात नाराजी पूर्णपणे दूर झाली आहे का, की हा केवळ राजकीय समेटाचा संदेश आहे, हे आगामी काळातील शिवाजी पाटील यांच्या भूमिकेवरूनच स्पष्ट होणार आहे. सध्या तरी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घरातील मुलगा म्हणत नाराजीचं राजकारण कौटुंबिक नात्याच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न केलाय. मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांची नाराजी खरोखर दूर झाली आहे काय, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. धन्यवाद.